अजित पवारांवरती एक असं दिसतंय चित्र की भारतीय जनता पार्टी टीका करते, अजितदादांना ट्रोल करते, शिवसेना शिंदे गट ट्रोल करतोय, ठाकरे गट ट्रोल करतोय, काँग्रेस ट्रोल करतोय आणि उर्वरित जे काही लोक आहेत ते पण ट्रोल करतायत, टीका करतायत. सर्व पक्षीय टीका अजित पवारांवर होतीये. म्हणजे एक असं आहे की पुण्यातून अजित पवारांना बाहेर काढायचंय, यासाठी हे सगळं चाललंय. कार्यपद्धती, कामाची पद्धती, अजितदादा अत्यंत वक्तशीर नेते आहेत. त्यांचं काम अत्यंत लोकांप्रती त्यांची एक खूप आत्मीयता असते. हजारो लोकांचे प्रश्न ते सोडवतात. त्यांचं कामाचं गती एवढी आहे की सकाळी पहाटे 5ला उठून 6ला ते कामाला सुरुवात करतात. दिवसभरामध्ये अनेकांचे प्रश्न सोडवत असताना पुण्यासारख्या आणि पिंपरी चिंचवड सारख्या महानगरपालिकेमध्ये 2017ला सत्तेमधून बाहेर गेल्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर मागील दादांनी सत्ता सोडल्यानंतर त्यावेळेस महानगरपालिकेचं 4,000 कोटीच्या वरती डिपॉझिट होते. आज तिथली महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. भ्रष्टाचाराने रान अक्षरशः पोखरलेलं आहे. महानगरपालिकेचे लचके तोडायचं काम पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून कुठलंही एकही दिशादर्शक काम त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाहीये. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा ट्रॅफिकची समस्या आहे. ज्या माननीय अजितदादांनी ज्या कालखंडामध्ये पिंपरी चिंचवड हे बदलवलं, 25, 30, 35 वर्षापूर्वीचं पिंपरी चिंचवड आणि मागचं 9 वर्षापूर्वीचं पिंपरी चिंचवड तुम्ही पाहिलं तर आज जसे आपण राज्यामध्ये सत्तेमध्ये आहोत, केंद्रामध्ये सत्तेमध्ये महायुतीमध्ये असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण एकमेकाच्या विरुद्ध लढत आहोत, त्यावेळेस सुद्धा काँग्रेसच्या बरोबर आपण असताना सुद्धा काँग्रेस बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विरोधात लढत असताना स्वर्गीय विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना पिंपरी चिंचवडला प्रचाराला आले तर ते खाजगीमध्ये कार्यकर्त्यांना म्हणले की इतकं अजितदादांनी जर काम केलं असेल तर आपण अजितदादाच्या विरोधात काय लोकांना सांगायचं. एवढं काम केलेलं आहे. आज पिंपरी चिंचवडकरांना आठवण होते की माननीय दादांकडनं 9 वर्ष सत्ता नसल्यामुळं कुठलंही त्या ठिकाणी पाणी सुद्धा वेळेवरती मिळत नाही. टँकर माफिया वाढलेले आहेत, भ्रष्टाचार वाढलेला आहे, रस्त्यांची क्वालिटी खराब झालेली आहे, त्या ठिकाणी हवेचं प्रदूषण वाढलेलं आहे. या अनेक समस्या आहेत. तशाच या समस्या पुणे शहरात सुद्धा आहे. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दादा म्हणजे कसं असतं की लोक दगडी कुठे मारतात, ज्या झाडाला फळं असतात त्याच झाडाला दगडी मारतात. प्रत्येकाला असं वाटतं की माननीय अजितदादा सत्तेवरती एकदा बसले, लोकांना त्यांची काम करण्याची पद्धती माहिती आहे तर हे लवकर त्यावरनं उठणार नाहीयेत. म्हणून साठी सगळेजण माननीय अजितदादांना टार्गेट करतायत.